नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं साईट सीनच्या एका नवीन ब्लॉगवरती। तर लास्ट व्हिडिओ ही खूप आपली भन्नाट झाली होती आणि सचिनच्या पब्लिकने तर धमाकाल मचून टाकला होता कमेंट सेशनमध्ये। तर ह्या व्हिडिओला पण असा सपोर्ट असेल असा आशा आहे आमची। तर आज आपण माहितीच आहे तुम्हाला कुठं जाणार आहोत, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल। आज आपण केशवराज मंदिर बघणार आहोत। बघूया तिकडे काय काय बघायला भेटतो, एक्सप्लोर करायला भेटतो, ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। चला, आम्ही पोचलेलो आहे गाडी घेऊन इकडे। आता नदीला लागूनच ही वाट तुम्ही बघता, साईडला सुपाऱ्यांची झाडं उंच उंच एकदम। आणि आपल्यासोबत आज सुयश, यो ब्रो एजय, सच्ची आपला सच्ची सिनेमाफर कडनं वाट बघू शकता। आता इथं मस्त असं पाणी वाहतोय, फोटोशूटसाठी पण एक नंबर जागा आहे। हे बघू शकता पूल, या पुलावरून आपल्या त्या साईडला जायचं आहे, नदी क्रॉस करायची आहे। इतना असा भन्नाट असा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला। आपलं सिनेमॅटोग्राफीचं काम चालू आहे तिकडं। त्याच्या शॉट्स तुम्हाला चांगलेच बघायला भेटणार नाही सिनेमॅटोग्राफीचे। इथं पण एक फोटोशूटसाठी चांगला एरिया बोलू शकतो, चांगला प्लेस आहे। इथनं आपल्याला वरती जायचं आहे आता। दापोलीहून साधारणपणे 7 किलोमीटरवर आसूद गाव आहे। या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे। दापोली हरणे मार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर आसूदबाग ठिकाण लागते। तेथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज मंदिर आहे। येथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे। हा पूल पूर्वी लाकडी होता, आता सिमेंटचा बांधण्यात आलेला आहे। हा पूल श्रीपाद नारायण पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीतून अजरामर झालेला आहे। तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणारे केशवराज पर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो। नारळ, पोफळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावळी, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे। चढ असला तरी तिथे अजिबात थकवा येत नाही, एक विलक्षण मनशांती लाभते। तसेच रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमध्ये केशवराजचा समावेश होतो। गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारणतः 5000 वर्ष जुने आहे। या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे। देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे, तेथून 12ही महिने पाणी वाहत असते। गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणलेले आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे। प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूस गरुड आहे। मंदिरातील विष्णुमूर्ती तर फारच सुंदर आहे। या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्य अशी 4 आयुधे आहेत। हे देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते। हे मंदिर गावापासून एका बाजूला आहे। सर्वसाधारणपणे विष्णू व विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी गावाबाहेर निर्जन ठिकाणी असतात। परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद आहे। या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरू होतो, तो त्यानंतर सुमारे 5 दिवस चालू असतो। दुसऱ्या एका दिवशीपासून 3 दिवस उत्सव असतो, तर त्रयोदशीला प्रसाद असतो। तसेच श्री केशवराजांना दररोज अभिषेक करून धोतर व उपरणे नेसवून पूजा करण्यात येते व महानैवेद्य अर्पण करण्यात येतो। त्यानंतर महाआरती होते। श्रींच्या गाभाऱ्यात अखंडपणे 12 महिने 2 समया देवत असतात। मंदिरात सायंकाळी दिवाबत्ती करण्यात येते व महाआरती होते। देवस्थानाची ही सर्व सेवा व्यवस्था पिढ्यानपिढ्या देपोलकर कुटुंबीय पाहत असून सध्याची 14वी पिढी श्रींची सेवा करीत आहे। तर मित्रांनो, आता मंदिरात आपण येऊन दर्शन वगैरे घेतलेलं आहे। पब्लिक सर्व मागे बसले बघा। आम्ही मंदिराच्या वरच्या साईडला आलोय, जिकडे पाणी येतो, तुम्हाला मागे दिसत असेल जो गोमुखात पाणी येतो, तिथून वरती एक आंब्याचा बुंदा आहे किंवा झाड आहे बहुतेक वरच्या साईडला, तिथून पाणी डायरेक्ट खाली गोमुखात येतं। वरती जायला एंट्री नाही आहे बहुतेक, म्हणून आम्ही वरती जाऊ शकत नाही, पण वरती एक शांत असं ठिकाण आहे म्हणून आम्ही वरती येऊन बसलोय। 1 hour later. मित्रांनो, इथं आपल्याला आता 1 ते 1.5 तास झालेला आहे। इथं अजून फोटोशूट काय यांचा कंप्लीट होत नाही। हे बघू शकता मंदिर आहे तिथं समोर, आणि मंदिराच्या समोरच असं हे फोटोशूट करण्यासाठी तुम्ही ठिकाण बोलू शकता। हे फोटोशूट तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम हँडलवर बघायला भेटणार आहेत। चला तर मित्रांनो, आपला मंदिराचा हा दर्शन झालेला आहे। तुम्हाला आम्ही माहिती पण जेवढी देता आली तेवढी देऊ शकलो आहे, आणि
व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की कसा आजूबाजूचा परिसर आहे. आता आपण निघालेलो आहे इकडनं. खालती इथं खाली पूल लागतं तिथं पण आता जरा फोटोशूटसाठी थांबणार आहोत. हे बघा सच्चू, सुयश, एजे सर्वांचे तोंड बघू शकता, जरा काली झालेले आहेत कारण ऊन पण खूप आहे. दुपारचा टाइम झालेला, आम्ही सकाळी आलेलो. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही चौघही फर्स्ट टाइम आलो होतो इकडे. एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही पण कधी फ्री असाल तर नक्की भेट देऊन जा आणि दर्शनासाठी येऊन जा. चला तर मग ब्लॉगला आता इथंच एंड करूया आपण. आता इथं आम्ही फोटोशूट करता, थोडा वेळ एक अर्धा तास इथं थांबणार आहोत. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा, चिल करतो ग रूप दबंग तुझा, आय सर किती बोंदशी सोनपरी, डोंट वरी आय एम ओनली वन तुझा. सुयश या या माझ्या राजा या बोल. नाही मला भीती वाटते. सिरीज आहे काय? खूप खूप मजा आली. सिरीज पण आहे, एपिसोड पण आहे. तुम्ही काय पाहिजे तो सर्व नेटफ्लिक्सवर भेटणार आहे तुम्हाला. हा यूट्यूब व्हिडिओ साधा कंटेंट नाही भैया, पैसे दिलेले आहेत आम्हाला नेटफ्लिक्सने. नेटफ्लिक्स काय बाय बाय नाही म्हटलं. या चला आता मग भेटूया की नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. मध्ये जशी वरती येतो. पाहू शकताय इथे आपला फोटोशूट चालू आहे. सचिन फुल ओपन होऊन शूट करतोय आणि आता त्यांना जॉईन करत आहे सुयश जॉईन करतोय आणि त्यांना. आणि हे पाहू शकता तुम्ही काय झालेलं आहे ते. नाही 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 अजून एक बसतोय. पाहू शकता काहीतरी आता खिशातून येणार आहे त्याच्या. अरे केकडा आत मध्ये. अरे असू दे मग. चावल आंगडे आहेत. मला चावला इथं मग. एक प्रँक झालेला आहे मस्त आपला व्हिडिओ साठी. खेकडा टाकलेला आपण. हो, एक खेकडा टाकलेला आपण.